आज गेलो पालीला. तर नमस्कार बनशी आणि भाऊसाहेब, स्वागत आहे तुमचं आपल्या डेली मिनी ब्लॉग सिरीजच्या डे 6 मध्ये. तर काय सकाळ 8:15 वाजता उठून केली ब्लॉगची सुरुवात. ना ठेवलेली तर 2 मिनटं बोलून 5 मिनटं होणारे मॅगी. नाही आता मॅगी झाल्याने घेतो खायला. कमेंट करून सांगा कोण कोण असं मॅगीशी मसाला खातं. भाई मी तर खातं, एक नंबर लागतं. आणि निघलेलो आता माटावर जायला, कारण की रास्ता थांबलेली माझ्यावर. तर रासांच्या आणायला घेऊन जातात दवाखान्यात आपल्याला पालीला. तर बघू शकते रासांची आई ना अण्णा जेस मी आणि राज तिघजण निघालो. भरली CNG, खाला वडापाव. माणसं आमच्या बरोबर, आम्ही माणसाबरोबर, माणसं आमच्या बरोबर, आम्ही माणसाकडे बघत असं करीत बसलो पालीला. तर इथंशी लावलेली गाडी ना आम्ही गाडीनं बसलेलो, कारण की मला करत होता ब्लॉग एडिट. तर इथं ब्लॉग एडिट करत होता. भूक लागलेली म्हणून चिप्स पुढे घेतलेलं. तेवढ्याच बघतो तर अण्णा आणि आई दोघं पण आली. मग त्यांना घेऊन निघालो डायरेक्ट पाया पडायला. इथं लावली पार्किंगला गाडी. गेलो मंदिरात. इथंशी गेलो मंदिरात आणि मंदिरात वाईबच एकदम वेगळी होती. एकदम मस्त वातावरण होता, पॉझिटिव्ह वाटत होता. आमचं मस्त की दर्शन झालं आतमध्ये. बाहेर बघू शकता असं काहीतरी तलाव होता. एक नंबर वाटला. दर्शन घेऊन निघालो. खाला प्रसाद न निघालो आता डायरेक्ट जायला घरी. तर तुम्ही विचार करा सर भाई कालो कसाला. विषय असा असता, आपण डायरेक्ट घरी येऊन झोपलो ना. झोपल्यावर काय आपला नादत नाही. बोललो डायरेक्ट उठलो 8 वाजता. आणि तेवढं आठवलं म्हणा भाई आज तर शातो पार्टी. घेतल्या पाण्याच्या बाटल्या, घेतला सिलेंडरचा बाटला. दोन्ही घेऊन निघालो शातावर जायला. इथंशी आमची बिर्याणीची पार्टी होती नाही गो भाई. लांगड्या पण आलं तर इथंशी. तर वन साईड आता इथं बिर्याणी बनवत लावलेली. आणि आमचे 2 मास्टर माइंड कुक जेस भोपी आणि अनिकेत म्हात्रे, याही दोघं एकदम कडक बिर्याणी बनवले. कांदा लिंबू आणि थम्सअप सोबत. आणि आता आम्ही बिर्याणी खाली न केला ब्लॉगचा एंड.